फडणवीसांबद्दल आमच्या मनात राग किंवा रोष नाही. मनोज जरांगेंचं देवेंद्र फडणवीसांबद्दल हे वक्तव्य आहे. आमचा लढा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवण्याकरता आहे असं जरांगे म्हणाले. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय. मराठा आरक्षण हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रोष असण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता. आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी. आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना ओबीसी आरक्षणातून आहे. त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार आहेत. आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी. आम्ही आता 20 तारखेला सगळा मराठा मुंबईकडे निघालो. तुमचा नेमका काय संकल्प असणार? असं काय नाही, पण संकल्प जन्मल्यापासून जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच आहे, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागं नाही हटायचं. आणि हाच संकल्प आहे आता की मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आता मुंबई सोडायचं. आणि मराठा बांधवांना सुद्धा माझी विनंती की सगळे कामं पटापट उरकून घ्या, घरी कोणी थांबू नका. याच्यात एवढी गर्दी दाखवा, एवढी एकजूट दाखवा, मिळेल त्या वाहनानं या.